हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वांचीच खवय्येगिरी जागी होते। सर्वांनाच काही ना काहीतरी चटपटी चमचमीत असं खावंसं वाटत असतं। आज आपण इथे हिवाळा स्पेशल प्रोटीन आणि फायबरने भरपूर अशी थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही थालीपीठ भाजणी बनवताना चवीसोबतच पोषण कसं भेटेल किंवा ही भाजणी पचायला हलकी फुलकी कशी होईल याचा देखील विचार केलेला आहे। या पद्धतीने जर आपण भाजणी बनवली तर आपण यापासून थालीपीठ तर बनवू शकतो, शिवाय धिरडे बनवू शकतो, इडली बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो आणि डोसा सुद्धा बनवू शकतो। शिवाय ही भाजणी आपण 2 ते 3 महिने अगदी आरामात स्टोअर करू शकतो। त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये आपण नाश्त्यासाठी थालीपीठ बनवू शकतो किंवा मग मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो। पूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। आज आपण इथे 1 किलोच्या प्रमाणात भाजणी बनवणार आहोत। घरातील कोणतीही अशी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यांनी सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। इथे आपण हिवाळा स्पेशल भाजणी बनवतोय, त्यासाठी आपल्याला बाजरी ही जास्त प्रमाणात इथे वापरायची आहे। इथे मी या वाटीने 2 वाट्या एवढी बाजरी घेणार आहे। बाजरी ही उष्ण असते, त्यामुळे थंडीपासून आपलं संरक्षण होतं। त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त बाजरीचे पदार्थ हे खाल्ले जातात। जिथे जास्त थंडी पडते त्या ठिकाणी तरी ही बाजरी आवर्जून खाल्ली जाते। तर इथे मी 2 वाट्या एवढी बाजरी घेतलेली आहे। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी एवढे गहू घ्यायचे आहेत आणि 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे। चणा डाळ घेण्याऐवजी आपण इथे अख्खे चणे घेतले तरी सुद्धा चालू शकतात। त्याचबरोबर 1 वाटी नाचणी आपल्याला इथे घ्यायची आहे। नाचणी ही अत्यंत पौष्टिक असते, त्यामुळे भाजणीमध्ये नाचणी ही अवश्य वापरावी। 1 वाटी एवढी ज्वारी आपण इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी एवढी मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ मी इथे घेतलेली आहे। 1 वाटी कोणतेही तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल किंवा मग तुम्ही जर भात खात नसाल तर तांदूळ स्किप केले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर अर्धी वाटी एवढी उडीद डाळ मी इथे घेतलेली आहे। याऐवजी आपण अख्खे उडीद घेतले तरी सुद्धा चालू शकतात। उडीद डाळीमुळे आपले थालीपीठ हे अगदी खमंग आणि एकदम चविष्ट असे बनून तयार होतात। त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी एवढे जाडे पोहे घ्यायचे आहेत। त्यानंतर अगदी पाव कप एवढे साबुदाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। आपल्या थालीपीठाच्या भाजणीला छान चिकटपणा यावा आणि बाइंडिंग छान यावं यासाठी आपल्याला इथे साबुदाणे टाकायचे आहेत। त्यानंतर 1 वाटी एवढे धणे आपल्याला इथे टाकायचे आहेत। धण्यामुळे आपली थालीपीठ भाजणी ही एकदम खमंग अशी बनून तयार होते। त्यानंतर 2 मोठे चमचे एवढे जिरे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि 1 मोठा चमचा एवढे मेथीदाणे आपल्याला इथे टाकायचे आहेत। हिवाळा स्पेशल भाजणी आपण बनवतोय, त्यामुळे मेथीदाणे हे थोडे जास्तच प्रमाणात टाकायचे आहेत। त्याचबरोबर 2 मोठे चमचे बडीशेप मी इथे टाकलेले आहे आणि 2 चमचे एवढा ओवा आपल्याला इथे टाकायचा आहे। धने, जिरे, बडीशेप यामध्ये आपण वापरलेले आहे, त्यामुळे ही भाजणी चविष्ट तर होतेच, शिवाय यापासून आपण जो पदार्थ बनवतो तो सुद्धा पचायला अगदी हलका होतो। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा एवढे मिरे टाकायचे आहेत। मिऱ्यामुळे सुद्धा आपली भाजणी ही अत्यंत चविष्ट अशी बनून तयार होते। ही भाजणी बनवतानाच आपण यामध्ये धने, जिरे, बडीशेप, ओवा, मेथीदाणे आणि मिरे टाकलेले आहेत, त्यामुळे नंतर थालीपीठ बनवताना या पद्धतीचे मसाले वापरण्याची काही सुद्धा गरज नाही। सर्व साहित्य आणि त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। यानंतर हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे मसाले सुद्धा यामध्येच टाकलेले आहेत आणि यामध्येच मिक्स केलेले आहेत। याऐवजी तुम्ही हे सर्व मसाले बाजूला घेऊन ते सुद्धा भाजून घेऊ शकता आणि हे धान्य बाजूला घेऊन ते सुद्धा वेगळं भाजू शकता, पण मी मात्र इथे सर्व एकत्र केलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही ही किती कलरफुल अशी भाजणी दिसत आहे। जेव्हा यापासून आपण कोणता पदार्थ बनवतो तो सुद्धा अगदी पोषण मूल्यांनी भरपूर असा बनून तयार होतो। गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। आपल्याला इथे जाड बुडाची कढई वापरायची आहे। अगदी मंद आचेवरती आपल्याला ही थालीपीठ भाजणी छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। इथे ही भाजणी बनवताना आपण यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य किंवा सर्व जे धान्य आहे ते एकदम पौष्टिक आहेत, त्यामुळे यापासून बनणारा पदार्थ सुद्धा अगदी पौष्टिक असा बनून तयार होतो। याला सतत असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपली ही भाजणी किंवा हे धान्य खाली करपणार नाही।
याची पहिली बॅच आपली भाजून झालेली आहे आणि याचा सुगंधसुद्धा अगदी छान सुटलेला आहे। एका परातीमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दुसरी बॅचसुद्धा अशीच भाजून घ्यायची आहे। परातीत काढलेल्या भाजणीला असं मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि तिला थंड करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांकडे असं होतं की मुलं नाचणीच्या किंवा बाजरीच्या भाकरी खायला तयार होत नाहीत, पण अशा पद्धतीने जर भाजणी बनवताना त्यामध्ये आपण नाचणी किंवा बाजरी वापरली तर त्यांना कळतसुद्धा नाही आणि आपोआपच ते त्यांच्या पोटातसुद्धा जातं। त्यामुळे मुलं जर कोणते पदार्थ खात नसतील किंवा कोणत्या डाळी खात नसतील तर त्यासुद्धा डाळी या भाजणीमध्ये आपण ॲड करू शकतो। इथे आपण सर्व भाजणी भाजून घेतलेली आहे, एकदम मंद आचेवरती खमंग अशी भाजून ही तयार झालेली आहे। याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि चक्कीवरून थोडंसं जाडसर असं दळून आणायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला दळून आणायचं आहे। हे पीठ थोडंसं काळपट दिसतं कारण यामध्ये आपण बरेचसे धान्य मिक्स केलेले आहेत। ही भाजणी थोडीशी जाडसरच असायला हवी, तरच आपले थालीपीठ हे एकदम छान असे बनून तयार होतात। त्यामुळे चक्कीवाल्याला ही भाजणी दळताना ज्वारीच्या पिठाप्रमाणे थोडीशी जाडसर दळायला सांगावी। घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये ही भाजणी बनवून तयार होते, त्यामुळे आपल्याला बाहेरून थालीपीठाची भाजणी विकत आणण्याची सुद्धा काही गरज नाही। जर ही थालीपीठाची भाजणी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या हिवाळ्यामध्ये अशी थालीपीठाची भाजणी नक्की बनवून पहा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।